अमित भैया त्याच्यात आपले मंत्री आणि संपर्क मंत्र्याचा उल्लेख आहे ते सांगितलं दौरे करणाऱ्या जिल्ह्यांनी ते सांगितलं कार्याध्यक्ष त्यामध्ये सहभागी म्हणून ते वाचणार एवढं नाही वाजतं आपल्याला महत्वाचं आहे ठळक विषय सगळ्यात महत्वाचं 16,500 कोटी रुपये हिशोब दिला पाहिजे. वॉशरूम दूर कुठे गेले थोडं मागे वा म्हणजे कॅमेरा देतील जिल्हा काँग्रेस कमिटीला कसं कार्यरत पॉझिटिव्ह आहे केंद्र सरकार कसे चुकीचा आरोप करतो फिजिकल ठेवा क्वेश्चन नका जिल्हा निहाय आपण करतो आपण जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करतो. चालेल. आजच्या या महाराष्ट्रामध्ये जी आणि भारतामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष आज अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब, सर्व कार्याध्यक्ष सन्माननीय नसीम खानजी हांडोरे साहेब, कुणाल पाटील साहेब, राज्याचे कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे, मदत व पुनर्वसन मंत्री सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय हायर मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर अमित देशमुखजी, माझे सहकारी राजू वाघमारे आज या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित आहे. या महत्त्वाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर काँग्रेस पक्ष आपली काय भूमिका ठेवणार आहे आणि केंद्र सरकारची भूमिका या संदर्भामध्ये आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे. मी आपला वेळ न घेता सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सुरू करावी. गेल्या वर्षापासून आपल्या देशामध्ये कोरोनाचं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आहे आणि थोडा काळ काय कमी झाला पण पुन्हा आता झपाट्यानं तो वाढतोय. अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारला सातत्यानं मग लसीचा असेल आर्थिक असेल हे सगळी मदत मागण्याचा एक प्रयत्न सातत्यानं चाललेला आहे. पण आपण पाहिलात की काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धननी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर आरोप केला ते खऱ्या अर्थानं त्याचा जेवढा निषेध केला तेवढा कमी पडेल आणि डॉक्टर हर्षवर्धन असतील की भाजप असेल यांनी महाराष्ट्राच्या जनतेची पहिले माफी मागावी. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं या चाचण्या सुरू आहेत. आज देशपातळीवर आपण पाहिलं की महाराष्ट्राची लोकसंख्या आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या याचा लोकसंख्येचं महाराष्ट्रातली 13 कोटी आणि उत्तर प्रदेशची 23 कोटी. आज जवळपास आपण 4-4.5 लाख चाचण्या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि त्याच्याच तुलनेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 1 लाखाच्या जवळ त्या ठिकाणी चाचण्या असतात. आज महाराष्ट्रामध्ये चाचण्या करून जे काही जीविताला धोका निर्माण होतोय तो वाचवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातलं आघाडीचं सरकार करते आहे, पण असं सगळं असताना महाराष्ट्रामुळे देशाची बदनामी होते आहे असं म्हणणारं केंद्रातले आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचा म्हणून आम्ही निषेध करतो आहे. महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या जीविताची चिंता करते आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि म्हणून भाजपनी याची सुरुवातीलाच महाराष्ट्र जनतेची माफी मागावी. दुसरं आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार केंद्र सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपोआप दुष्काळ संहिता 2016 अन्वये कायदेशीरनुसार मदत सहाय्य ग्रँट इन अँड ही सर्व जबाबदारी सरकारची आहे. तसेच कोरोना आपत्ती निवारण ही जबाबदारी सुद्धा वैज्ञानिक दृष्ट्या ही केंद्र सरकारची आहे. हे सगळी जबाबदारी असताना सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेची परीक्षा पाहतोय, महाराष्ट्राच्या जनतेचं जीव धोक्यात आणतोय. अनेकांना या आजारापासून आज मृत्युमुखी पडावं लागलं, ही परिस्थिती आहे. हे सगळं असताना आम्ही आता आरोप भाजप हे सातत्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करताना आपण पाहिलेलं आहे. गेल्या वर्षाला जेव्हा कोरोना आला त्यावेळेस सुरुवातीला जनता कर्फ्यू लावला आणि जनता कर्फ्यूला संध्याकाळी ताटं वाजवायचं काम झालं. दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यू लावला आणि दिवे पेटवायचं काम झालं. आणि हळूवार अनिश्चित काळासाठी पूर्ण देश बंद करण्याचं पाप त्या काळामध्ये नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारने केलं. आणि त्यामध्ये ज्या जनतेची हालअपेष्टा झाल्यात ते आजही देशातली जनता विसरलेली नाही. त्यावेळेस 20 लाख कोटीचं मदत देण्याची घोषणा केली, त्याचा एक पैसा सुद्धा देशाच्या जनतेला मिळालेला नाही, ही तेवढी सत्यता आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर काँग्रेसच्या वतीनं आम्ही, कारण की आता आपल्याला लक्षात येतं आहे की मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा जो आहे तो आता नाहीच्या बरोबरीत आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं रक्तदानाचे शिबिर मोठ्या प्रमाणात घेतले जाईल. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा एक मोठं रक्तदान शिबिर पूर्ण राज्यभर करण्याचं काँग्रेसच्या वतीनं आम्ही जाहीर करतो. दुसरं आपण पाहिलं की कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णालयात बेड्स मिळणे, रेमडेसिवीर इंजेक्शन, इतर औषधी मिळण्यात काही अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्व जिल्हा तालुका स्तरावर कोरोना मदत सहाय्यक केंद्र सुरू करत असून व जनजागरण मोहीमही हाती घेतलेली आहे. या निमित्तानं आम्ही लोकांनी एक अजून करतो आहे की जसं बूथ असते फक्त मतदानासाठीच त्याचा वापर आम्ही लोक करताना पाहिलेला आहे, पण आम्ही कोरोनामुक्त बूथ असं एक नवीन अभियान काँग्रेसच्या वतीनं आम्ही सुरू करतो आहे. कोरोना वॉर रूम सुद्धा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू करतो आहे. त्याचं जे मेन ऑफिस आमचं जे राहील ते मुंबईमध्ये राहील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या काँग्रेस कार्यालयामध्ये हे वॉर रूम असतील. त्याला त्या जिल्ह्यातल्या लोकांना जी काही मदत असेल आम्ही या पद्धतीनं त्याचा समन्वय आम्ही त्या ठिकाणी घडवणार आहोत. दुसरं महत्त्वाचं, काँग्रेसचे सर्व जिल्हा कार्यालय 24/7 हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहेत. तसे मुंबईत टिळक भवनामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेल्पलाईन आम्ही सुरू करतो आहे. या कामामध्ये आम्ही प्रदेश कार्याध्यक्ष आमचे जे आहेत 6 त्यांच्याकडे सगळ्या विभागवार जबाबदारी आम्ही देतो आहे. आमचे कार्याध्यक्ष, आमचे पालकमंत्री, आमचे संपर्क मंत्री त्या भागात जाऊन कोविड रुग्णाला मदत मिळते याचा आढावा घेतील. मदत मिळत नसल्यास मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेत आमचे जे मंत्री आहेत नामदार विजय वडेट्टीवार आणि नामदार अमित देशमुख
यांच्या विशेष उपलब्ध आस्थापना तज्ज्ञाचीही मदत घेतली जाणार आहे. मदत पुनर्वसन म्हणजेच विजय वडेट्टीवार साहेब आणि आमचे मेडिकल एज्युकेशनचे अमित देशमुख साहेब या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी आम्ही ही सगळी जबाबदारी देऊन काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ही जी कोरोनाची जी परिस्थिती आहे हिला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करण्याचं आम्ही लोकांनी ध्यास घेतलेला आहे आणि त्याची मोहीम आम्ही सुरू करतो आहे. आमचे मंत्री पण आपल्याला हां बोला का हां सर. आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ आणि सर्व कार्याध्यक्ष आणि आमचे मेडिकल एज्युकेशनचे अमित भाई, खरं तर माननीय आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काल महाराष्ट्राचा घोर अपमान काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केला. लस देत असताना महाराष्ट्राशी दुजाभाव करायचा आणि महाराष्ट्रावरच पुन्हा उलट खापर फोडायचं, या संदर्भातही आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे. या पलीकडे जाऊन खरं तर ही रुग्णसंख्या ज्या पद्धतीनं वाढते आहे यासाठी केंद्राने जी मदत आम्हाला अपेक्षित होती ती निधीच्या रूपानं मागील वर्षी जे आपत्ती व्यवस्थापन विभागाला 1600 कोटी रुपये मिळाले, परंतु ते आपत्तीसाठी मिळणारा हा रेग्युलर निधी होता आणि तो निधी नंतर आम्हाला सूचना करून केंद्र सरकारने हा निधी सुद्धा 75% आणि 25% राज्याचा, 75% केंद्र सरकार, हा निधी कोविडवर आम्हाला खर्च करायला लावला आणि इतर आपत्तीमध्ये आम्हाला आमच्या तिजोरीतून पैसे खर्च करावे लागले, हे सुद्धा इथे नमूद करावं लागेल. केंद्राकडून या पलीकडं कुठलाही निधी कोरोनासारख्या या आपत्तीमध्ये, खरं तर ही राष्ट्रीय आपत्ती आहे, राष्ट्रीय आपत्तीमध्ये 2005 नुसार सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारची असते, परंतु केंद्राने मात्र इथे राज्याला कुठलीही मदत केली नाही. यापेक्षा भाजप शासित राज्यांना अधिकची मदत दिली आणि तो महाराष्ट्राशी बेमानी दुजाभाव करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे. म्हणून या आत्ताच्या परिस्थितीमध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे आणि रुग्णसंख्या वाढत असताना त्यावर आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून तिथे जिथे ज्या गोष्टीची आवश्यकता वाटेल त्यासाठी ही संपूर्ण 24/7 ही हेल्पलाईन सुरू करून आमचे दोनही आम्ही मंत्री या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहोत. जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या उणिवा कशा दूर करता येईल आणि तिथे पेशंट जे वाढत आहेत त्यांची सोय, खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये एक आव्हान आहे, परंतु त्याला आव्हान म्हणून स्वीकारून आम्हाला या कोरोनावर मात करायचं आहे. यासाठी आम्ही आमच्यावर जबाबदारी जी दिली ती जबाबदारी नक्कीच पुढील काळामध्ये कोरोना रुग्णांना पक्षाकडून आणि शासन म्हणून मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. खरं तर एक शेवटचं सांगितलं पाहिजे, हे संकट इतकं मोठं असताना अद्यापही केंद्राने कुठलाही निधी महाराष्ट्राला दिलेला नाही, हे विशेष आपण नमूद करून घेतलं पाहिजे. या नवीन वर्षात अद्याप एकही निधी आलेला नाही, हे आपण नमूद केलं पाहिजे. कोणी कितीही खोटा आरोप सांगून धान्य रूपाने दिलं असेल तर तो हक्क आहे, पण पैसे रूपाने ज्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे व्हेंटिलेटर दिलेत ते व्हेंटिलेटर बिना उपयोगाचे होते, त्याचा उपयोग अनेक ठिकाणी करता आला नाही, कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात मी बोलण्यापेक्षा माननीय आमचे मेडिकल एज्युकेशनचे मंत्री या संदर्भात अधिक माहिती देऊ शकतील. पण मी आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून आपल्याला सांगतो की विशेष निधी या सर्व संकटामध्ये आपत्ती व्यवस्थापन
2005च्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये केंद्राने पूर्ण जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती। ही केंद्राचीच जबाबदारी आहे, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे। पण केंद्राने केवळ भाषणाच्या पलीकडं, सूचनेच्या पलीकडं काहीही महाराष्ट्राला दिलं नाही, हे मी इथे नमूद करतोय। काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे नेते नानाभाऊ पटोलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होते। काँग्रेस पक्षाने कोरोना महामारी पहिली लाट आणि आता आपण दुसऱ्या लाटेला सामोरं जातोय, याचा मुकाबला कसा करायचा या संदर्भामध्ये या पत्रकार परिषदेपूर्वी चर्चा झाली आणि आमचे प्रांताध्यक्ष यांनी आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत। काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा त्यांनी आपल्या पुढे विशद केली आणि त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रामधून कोरोना हद्दपार करण्यासाठी आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी ज्या काही उपाययोजना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे या ठिकाणी करणार आहोत। हे पहिल्यांदाच मला आपल्या पुढे या ठिकाणी मांडलं पाहिजे। आणि अलीकडे ज्याची चर्चा होते, भारत सरकारनं लसीकरणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका काल विशद केली, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे काही भाष्य केलं, त्याची मी खरं म्हणजे निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। भारत सरकारला अशी एखाद्या राज्याप्रती भूमिका घेणं हे किती उचित आहे यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात। मी हेही या निमित्तानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामुळे भारत अडचणीत येतो असं जे काही वक्तव्य केंद्र सरकारमधल्या आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं, हे अतिशय वेदना देणारं आहे। याची कठोर शब्दामध्ये आम्ही निंदा करतो, निषेध करतो आणि याच संदर्भामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राची क्षमा त्यांनी मागितली पाहिजे अशी सुद्धा भूमिका या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो। लसीकरणामध्ये सुद्धा भारत सरकारनं ज्या राज्यांना लस पुरवल्या त्या एकंदरीत लोकसंख्येच्या निकषानुसार त्यांनी या लस पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। माझा भारत सरकारला हा प्रश्न आहे आणि साधारणतः सामान्य ज्ञान आपल्याला सांगतं की ज्या महाराष्ट्रामध्ये भारतातल्या 50% अधिक कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे, त्या रुग्णसंख्येच्या पटीमध्ये लसीकरण किंवा लस या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं भारत सरकारनं उपलब्ध करून द्यायला हव्यात। तसं न करता भारत सरकारनं लोकसंख्या हा निकषावर लस ह्या उपलब्ध करतात। आणि साधा प्रश्न आहे की समजा एखाद्या लसी केंद्राबाहेर लस घेण्यासाठी लोक रांगा लावतात आणि तिथं जर लस उपलब्ध होत नसेल तर हे भारत सरकारचं अपयश आहे, राष्ट्रीय आपत्ती आहे। राष्ट्रीय आपत्तीचं निवारण करणं कायद्यानुसार भारत सरकारचं काम आहे। इतर राज्य ही सगळ्या अंमलबजावणी यंत्रणा खऱ्या अर्थानं आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये भारत सरकारनं ज्या पद्धतीनं पावलं या येणाऱ्या काळामध्ये उचलण्याची आवश्यकता आहे, ती पावलं दुर्दैवानं उचलली जात नाहीत, हे मला प्रामुख्यानं इथं नमूद करावंसं वाटतं। भारत सरकारनं अनेक देशांना लस मदत म्हणून मोफत दिल्या, अनेक देशामध्ये लस निर्यात केल्या। याबद्दल आमचं काही फार वेगळं म्हणणं नाही, पण आपल्या देशामध्ये आपल्या जनतेला जेव्हा लस कमी पडतायत तेव्हा या लस इतर देशांना देण्यामध्ये भारत सरकारनं ही अशी भूमिका का घ्यावी हाही प्रश्न उपस्थित राहतो। अमेरिकेनं किंवा युनायटेड किंगडमनं किंवा इतर जे काही फ्रान्सनं या सगळ्या देशांनी पहिल्यांदा आपल्या देशातल्या जनतेला लस उपलब्ध करून देणं, त्यांचं लसीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकही लस ते निर्यात करणार नाहीत अशा देखील आपण बातम्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या
पण आपल्या देशामध्ये मात्र एक वेगळं सूत्र स्वीकारलं जात आहे. पाकिस्तानला सुद्धा भारतानं लस पुरवठा केला आणि मला असं वाटतं की जिथं तुटवडा या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये होतोय तिथं लस उपलब्ध होत नाही. लोक लस नाही म्हणून रांगेत उभे राहिलेले लोक परत घरी चाललेत. मला असं वाटतं की आम्ही भारत सरकारचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं लक्ष वेधू इच्छितो. या संदर्भामध्ये हे जे काही धोरण भारत सरकारनं स्वीकारलेलं आहे या धोरणामध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय या कोरोना महामारीवर आपण मात करू शकू असा विश्वास जनतेमध्ये उभा राहणार नाही ही साधारणतः आमची मान्यता आहे. काँग्रेस पक्षानं जसं प्रांताध्यक्षांनी नुकतंच आपल्याला सांगितलं की कोरोनामुक्त बूथ, कोरोनामुक्त वॉर्ड, कोरोनामुक्त ब्लॉक, कोरोनामुक्त डिस्ट्रिक्ट, कोरोनामुक्त स्टेट, म्हणजे ही मोहीम आता आम्ही राबवणार आहोत. आणि या मोहिमेमध्ये मला असं वाटतं की याची सुरुवात आज या क्षणी आम्ही करतोय. जिल्ह्यामध्ये कोरोना वॉर रूम या उभ्या केल्या जातील. महाराष्ट्रामध्ये त्याची सेंट्रल वॉर रूम मुंबईमध्ये ती कार्यान्वित होईल. आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कोरोनामध्ये जे लोक अडचणीत आलेले आहेत किंवा ज्यांना लागण झालेली आहे त्यांना वेळीच त्यांची चाचणी, त्यांच्यावर उपचार, त्यांना आवश्यकता असल्यास जो बेड लागेल, जे काही ऑक्सिजन लागेल, रेमडेसिवीर लागेल, या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकार यांच्याबरोबर समन्वय साधण्याचं काम एक सेतू म्हणून, एक दुवा म्हणून, एक कडी म्हणून आपण हे काम या पुढच्या काळामध्ये आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्या दिशेनं आम्ही ही पावलं उचलणार आहोत. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या आणि विशेषतः वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये जो डॉक्टरांचा तुटवडा आपल्याला आज जाणवतोय, तर आता अंडर ग्रॅज्युएट जे उत्तीर्ण होतील आणि इंटर्नशिपसाठी ज्यांना आपल्याला नेमावं लागेल असे 5,500 डॉक्टर्स महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं आवश्यकता असेल ती आवश्यकता तपासून त्यांची नेमणूक तिथं करण्यात येईल. हे देखील मला आज या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि 15,500 नर्स यांची सुद्धा परीक्षा अलीकडेच झाली. त्यांना सुद्धा आम्ही नोंदणी याला गती देऊन नोंदणी सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्रभर त्या नर्स कशा आपल्याला उपलब्ध करून देता येतील या दिशेनं सुद्धा आम्ही पावलं उचलतोय. आणि त्याचबरोबर आणखी एक माहिती आपल्याला द्यावीशी वाटते की वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत ज्या वैद्यकीय शिक्षणाच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळे जिल्हानिहाय या संस्थांच्या ज्या काही आस्थापना आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला आम्ही हे कळवलेलं आहे, जेणेकरून या संस्था आपल्याला कोरोना महामारी विरुद्ध हा जो लढा आहे यासाठी उपयोगात आणता येतील. त्यातलं मनुष्यबळ आपल्याला उपयोगात आणता येईल. तिथल्या इमारती आपल्याला कोविड केअर सेंटर म्हणून उपयोगात आणता येतील. आणि या महामारीमध्ये मदत म्हणून विद्यापीठानं सुद्धा हा पुढाकार घेण्याचं ठरवलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सुद्धा पुढाकार घेण्याचं ठरवलं आहे. मला असं वाटतं की या येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जी संख्या आहे ही लवकरात लवकर कमी कशी होईल या दिशेनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय. एवढंच बोलून मी माझे विचार व्यक्त करतो. तुम्ही सांगितलं की 5,500 डॉक्टर उपलब्ध होतील आणि 15,000 नर्सेस. मात्र आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो कोविड सेंटर असेल किंवा तुम्ही सांगितलं इतर जे शाळा असेल आपण बाहेरच्या राज्यातून काही डॉक्टर्स प्रोसेस मागून आहोत तसं आपण मागच्या वर्षी पुण्यामधून डॉक्टर्स मागवले. नाही, याच्यामध्ये ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा नाही आहे किंवा कमी आहे त्या राज्यामध्ये जर हे मनुष्यबळ आरोग्य सेवकांचं उपलब्ध असेल तर त्या राज्यामधून सुद्धा मागवण्याचा विचार आम्ही करतोय. आत्ता आवश्यकता नाही, तशी आवश्यकता भासल्यास
तोही पर्याय आपल्यापुढं खुला आहे. एक मुद्दा असा आहे की आज ज्या पद्धतीनं मराठी होऊ द्या की एक मिनिटं. medical college in Nashik that a lot of students are actually affected and the exams are still going to continue on the offline mode. So they are seeking some sort of relief from No, so the medical education examinations are held by National Medical Council. So National Medical Council gives us the guidelines to conduct the medical examinations not just in Maharashtra but across India. So I think we go by that, and these are health workers, these are medical institutions, health institutions, and I think they are exempted from lockdown or any kind of restriction. a lot of students themselves are positive, so they are worried about being able. No, I think examinations will happen as per the timetable, because if the examinations are postponed, then there are many other competitive examinations that will get affected, and there are some have to give PG, there are competitive exams, so examinations will happen as per the timetable as of now. नाना, एक मुद्दा असा आहे की आज परत एकदा लसचा जो पुरवठा करण्यात आलेला आहे, भाजप शासित राज्यांमध्ये 40 लाख 20 लाख अशा लस देण्यात आलेल्या आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 7 लाख लस देण्यात आलेल्या आहे, जेणेकरून 12 कोटीचं पॉप्युलेशन आहे. तुम्ही या पद्धतीने बघता येईल आणि ही कुठतरी सापत्य भावाची वापरून काही केंद्र सरकारने तिथे वेगळ्या विचारांचं राज्य आहे. एक बघा की आम्ही सातत्यानं सांगतोय की केंद्रात बसलेलं भाजपचं सरकार हे प्रत्येक पावलावर राजकारण करतं. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. ही स्वतः प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे गेल्या वर्षाला, आजही ती चालूच आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये या पद्धतीचं राजकारण करणं, भाजप विरोधी राज्य असल्यामुळे महाराष्ट्रावर नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करण्याचं पाप हे केंद्रात बसलेलं भाजपचं सरकार करत असेल तर हे निश्चितपणे हे लोकशाहीमधली ही व्यवस्थेमध्ये भूषणावं नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये अजूनही काही बिघडलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने जे काही लस महाराष्ट्र सरकारला मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वॅक्सिनेशन राज्य सरकारने केलेले आहेत. काही जिल्ह्यामध्ये तर आता एकही वॅक्सिनेशन नाही आहे, म्हणजे एकही लस नाही आहे, लोक लाईनमध्ये उभे आहेत. आणि ही सगळी परिस्थिती असताना महाराष्ट्रातले भाजपचे नेते ज्या पद्धतीनं राजकारण करायला निघालेले आहेत हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून अशा वेळेस सरकारच्या समोर एकच प्रश्न आहे की जनतेला वाचवायसाठी जे काही मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. आपण पाहिले की लॉकडाऊनवर राजकारण सुरू महाराष्ट्रात झालेलं आहे. मोदीच्या काळातलं लॉकडाऊन आणि आजचं लॉकडाऊन याच्यातला खूप मोठा फरक आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांनाही विचारलं, त्यावेळेस सल्ला द्यायला पाहिजे होत्या. त्यावेळेस न देता मागे आपल्या लोकांना लावायचं आणि बंद करायचं या पद्धतीचं. काल आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी मी काल स्वतः बोललो, ते म्हणले की यांना कोणाला नसेल पाहिजे तर आपण उचलून देऊ. आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, गुजरातमध्ये स्मशानभूमीमध्ये प्रेत पडलेली आहेत, वेटिंग आहेत. हायकोर्टाने गुजरात सरकारला सांगावं लागलं की लॉकडाऊन करा, बंद करा, हे हायकोर्टाने सांगावं लागलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाचा जीव हा महत्वाचा आहे हे समजणारं आघाडीचं सरकार आहे. पण त्यालाही बीजेपी आणि बीजेपीचे नेते राजकारण करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. संभाजी भिडेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की कोरोनामुळे जी लोक मारतायत ते लढण्याच्या लायकीचे नाहीये. असं आहे, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीच्या बद्दल काय बोलावं हेच कळत नाही. खरं तर ज्यांना माणसाची किंमतच नाही, त्यांना लोकशाहीची किंमत नाही, अशा व्यक्तीच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य करणं हे आम्हालाही आवडत नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही.
केंद्र सरकारने जो काही मुद्दा उपस्थित केला आहे लसीकरणाच्या संदर्भामध्ये, मला असं वाटतं की आपण हे समजून घेतलं पाहिजे की नानाभाऊ पटोलेजींनी सुद्धा आत्ता सांगितलं की राष्ट्रीय आपत्ती आहे. राष्ट्रीय आपत्ती ही आहे असं जर आपली धारणा असेल तर या अंतर्गत ज्या काही उपाययोजना आपण राबवतोय, पहिल्यांदा लसीकरण, आता आपण याच्यावर बोलू, तर हे लसीकरण सुरळीतपणे देशभर व्हावं ही केंद्राची जबाबदारी आहे. आणि समजा केंद्र जर लस पुरवठा करत असेल तर हे त्यांना लक्षात असायलाच हवं की कुठं लस संपते. पुरवठा हा सुरळीत राखण्याचं कामही केंद्र सरकारचं आहे. शेवटी जी सगळी राज्य सरकार आहेत ही या महामारीमध्ये म्हणा किंवा या आपत्तीमध्ये या यंत्रणा आहेत. आणि या यंत्रणेला जर समजा तुम्ही लस पुरवणार नसाल, म्हणजे केंद्र सरकार पुरवणार नसेल किंवा केंद्र सरकारकडे लस आवश्यक तेवढ्या उपलब्ध नसतील, तर हे अपयश कोणाचं म्हणावं? साधं आणि सोपं आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे आठवड्याला 40 लाख लस या आवश्यक आहेत ही मागणी नोंदवलेली आहे. आणि हे लसीकरण जर आपल्याला झपाट्यानं करायचं असेल, आता आपण 45 वर्ष वय एवढीच आपल्याला आता मुभा आहे, 18 वर्षापर्यंत लसीकरण केलं पाहिजे असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी भारत सरकारला कळवलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण हा लसीचा कार्यक्रम अजून विस्तार त्याचा करणार नाही तोपर्यंत कोरोनावर मात करणं शक्य नाही. आणि त्यांनी जे सांगितलं की लस खराब केली, मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आकडेवारी आमच्याकडं आहे आणि ती आकडेवारी साधारणतः त्याला वेस्टेज आपण असं म्हणतो, वेस्टेज, तर ते जे काही साधारणतः त्याची जी मानके आहेत त्या आकड्याच्या खूप खाली हा आकडा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे ते त्यावर त्यांचं जे भाष्य आहे ते दिशाभूल करणार आहे. मला असं वाटतं की हे पुन्हा दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, खरं तर ही राज्य आरोग्य सेवक किंवा हेल्थ वर्कर्स या राज्यांचा आकडा अनेक राज्याच्या तुलनेमध्ये खूप पुढचा आहे, मोठा आहे. त्यामुळे ते सुद्धा गुजरातमध्ये तो आकडा अधिक आहे, हे सुद्धा दिशाभूल करणार आहे. मला असं वाटतं की कुठेतरी केंद्र सरकार लसीकरणाच्या बाबतीमध्ये हे अपयश याला त्यांना सामोरं जावं लागतंय आणि याला झाकण्याचा प्रकार हा त्यांच्याकडनं सुरू आहे असंच म्हणावं लागेल. आम्ही यासाठीच त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की आता तरी जमिनीवर जे घडतंय हे समजून त्यांनी घेतलं पाहिजे आणि काही दुरुस्ती त्यांनी केली पाहिजे अशीच आमची मागणी आहे. एक बघा, प्रत्येक पावलावर महाराष्ट्राला राजकारणाचं केंद्र बनवण्याचं काम केंद्रातल्या भाजपचे नेते आणि राज्यातले भाजपचे नेते हे करतात आहेत. हे राज्यातली जनता त्याला समजते. जसं त्यांनी वाजेचं प्रकरण सांगितलं, मी सांगितलं होतं विधानसभेतही की जी स्क्रिप्ट लिहून देवेंद्र फडणवीसनं विधानसभेमध्ये वाचून दाखवलेली आहे ही स्क्रिप्ट आहे. आणि त्याच्या भोवताल हे काय सगळं प्रकरण चाललेलं आहे त्याच्यात हा परमवीर सिंग पुढचा मग आला रोल. मग त्याच्यानंतर काय काय ते नवीन ते ज्या घटना येतात आहेत ते आपण सगळं पाहतोच आहे. महाराष्ट्राला राजकीय आखाडा बनवण्याचं काम भाजप करते आणि महाराष्ट्राची बदनामी जाणीवपूर्वक करते आहे. हा आरोप नाही, ही सत्यता आहे. कोरोना मी विधानसभेत सांगितलेलं आहे हे स्क्रिप्ट आहे, फडणवीस वाचताय. आता त्याच्यामध्ये वाजे आहेच ना, त्याचे पात्र कोण कोण आहेत ते आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे
त्याला आता नाही, आज आमच्या समोर राज्यातल्या जनतेच्या जीविताचा प्रश्न आमच्या समोर आहे. ज्या पद्धतीनं कोरोनाच्या याच्यावर केंद्र सरकार भाजप ज्या पद्धतीनं राजकारण करायला निघालेलं आहे, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप जे भाजप करते आहे त्या आम्हाला करायचं नाही. म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जे काही करायला आता निघालेलो आहोत, जनतेमध्ये जाऊन आम्ही लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न पूर्ण करू. महाराष्ट्रामध्ये समजा लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं, ज्याप्रमाणे टेस्टिंग आमचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, देशामध्ये सगळ्यात जास्त टेस्टिंग महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. जे काही आमचे आकडे जास्त दिसत असतील तर त्याचं कारणच आहे टेस्टिंग आहे. आणि त्याप्रमाणे लसीकरण झालं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2 वर्षामध्ये कोरोनामुक्त महाराष्ट्र होतं. हे महाराष्ट्र त्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे. पण त्याच्यावर हे लोक राजकारण करून महाराष्ट्राच्या लोकांचा जीव, त्यांना त्या जीवाची किंमत नाही. जसं ते एका मनोहर कुलकर्णी उर्फ काय संभाजी भिडे जे वक्तव्य करतोय, महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाची कुठलीही पर्वा नसलेलं हे भाजप अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाही, या संदर्भात आता लोकल सुरू करावी, आपल्याला बंद करावी का, किंवा मागच्या वेळेस आपण काही निर्बंध घालून जसे त्याला आपण काही एक स्लॉट पाडून दिलं होतं, म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटसाठी कोणती वेळ द्यावी, सरापासाठी कोणती वेळ द्यावी, असा आता प्रयत्न सुरू आहे. आणि पण मला वाटतं की लोकलची गर्दी मागच्या वेळेस कमी करायचा आमचा सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु सुरू करायसाठी त्यावेळेस इतका फोर्स होता आणि सगळ्यांनी आम्हाला कटघरात उभं केलं होतं. शेवट रेल्वेशी आम्ही संपर्क केला, रेल्वे त्याला वारंवार नकार देत होती. पण आपण लोकांना रोजगार बुडत होता, चाकरमान्याचा रोजगार बुडत होता, म्हणून रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ही खरं आहे की गर्दी आहे तिथे आणि संख्या वाढत आहे. यावर नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये काय वेगळ्या पद्धतीनं त्या लोकलमध्ये जाणाऱ्या प्रवाशाचे वेगवेगळे गट करून निर्णय घेण्याचा आमचा विचार आहे. आमची पहिले स्क्रिप्ट तयार आहे. 100 सोनार की 1 लोहार की. थोड्या दिवसात आपल्याला कळेल. मला एक नाही कळत आहे की राफेलच्या मुद्द्यावर त्यांनी दलाली खाल्ली, हे आता जाहीर झालं असताना मग केंद्रातले नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री हे राजीनामे का देत नाही, त्यांचे राजीनामे का मागत नाही. एका वाजेच्या पत्रावर तुम्ही राजीनामे मागायला निघालेत, परमवीर सिंगच्या पत्रावर तुम्ही राजीनामे मागायला निघालेत, तर मग राफेलच्या मुद्द्यावर तुम्ही का राजीनामे देत नाही केंद्रामध्ये. न्याय तो दोघांनाही सारखा व्हावा. आमचा सवाल त्यांनाच विचारा. सर हिंदी में बता दीजिएगा सर, अभी आपका मुद्दा आज का क्या सरकार की तरफ से क्या मदद नहीं मिल रही है? पॉइंट महाराष्ट्र में कोरोना का स्थिति बहुत ही गंभीर होते जा रही है और इसलिए कांग्रेस पार्टी की ओर से हम लोगों ने उसमें कुछ मदद करने की भूमिका हमने रखी है और जिसमें पेशेंट को ब्लड की जरूरत होती है तो ब्लड डोनेशन का कार्यक्रम बढ़ा लिया जाएगा. महात्मा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 14 अप्रैल को जयंती जो आ रही है, उस दिन हम पूरे महाराष्ट्र में रक्तदान का बड़ा प्रोग्राम लेने का हम लोगों ने मानस बना लिया है, जिसे ज़्यादा से ज़्यादा रक्तदान कर जो गर्जू जो पेशेंट हैं कोरोना के, उनको ब्लड की व्यवस्था हम कांग्रेस पार्टी की ओर से की जाएंगी. दूसरा बेड से
रेमडेसिविर इंजेक्शन है, दवा है, ऐसी जो भी तकलीफें जो आती है उसमें कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता जिला लेवल पे, तालुका लेवल पे वो पूरी मदद करेंगे। हम लोगों ने एक और प्लान बना लिया है कि जैसे हमारे बूथ जो होते हैं, बूथ पे हमारा कार्यकर्ता काम करेगा। जो भी लोगों को कोरोना का कुछ अंदाज आता है तो उसको तुरंत टेस्ट करवाएगा, उसको इलाज कराने की व्यवस्था कराएगा। हमारा उसमें एक स्लोगन हमने दिया है कि कोरोना मुक्त हमारा बूथ बने, ऐसा हम लोगों ने एक प्लान हमने बनाया है। उसके लिए कांग्रेस के सभी जिला लेवल के कार्यालय, तालुका लेवल के कार्यालय और हमारा मुंबई का तिलक भवन में 24/7 हेल्पलाइन हम लोग शुरू करने जा रहे हैं। और यहाँ पर हम लोगों के 4 कार्याध्यक्ष हैं और 6 कमिश्नर हेड है, 6 हमारे कार्याध्यक्ष हैं। सभी जगह हम लोगों की पूरी कांग्रेस की टीम उस पर रोज नजर रखेंगी, उसका आढ़ावा लेंगी। हमारे पालक मंत्री हो, संपर्क मंत्री हो, उस एरिया में जाकर रोज आढ़ावा लेंगे उसका, और सब मदद करने की भूमिका उस माध्यम से करने जा रहे हैं। और इसके लिए हमारे जो मदद पुनर्वसन मंत्री है नामदा विजय वडेट्टीवार जी और नामदा अमित देशमुख जी, ये दोनों मंत्री इसमें इस सब चीज को कंट्रोल करेंगे। केंद्र सरकार की तरफ से आरोप लग रहा था कि जितने भी वैक्सीन उन्होंने दिए थे उसका ठीक से इस्तेमाल नहीं किया गया है महाराष्ट्र सरकार की तरफ से। सीनियर सिटीजन जितने वैक्सीनेट होने थे उतने नहीं हुए हैं, जितने 45 से लेस के ऊपर भी जो होने थे वो भी नहीं हुए। ये बीजेपी ने शुरुआत से ही महाराष्ट्र को राजकारण का अखाड़ा बना चुकी है। आपने देखा होगा सुशांत सिंह राजपूत की घटना हो, कोरोना में भी राजकारण कर रहे हैं। जो हमारे राज्य में सबसे ज्यादा कोरोना पेशेंट के टेस्ट ली जा रही है, उसमें आप सबसे ज्यादा आंकड़ा हमारा जो दिख रहा है उसका कारण ही है, रीजन है कि वो ज्यादा से ज्यादा टेस्ट हो रहा है। आज अपने राज्य में रोज 4 लाख लोगों को टेस्ट किया जाता है। हमारा राज्य सरकार की भूमिका है कि कम से कम 6 लाख लोगों को रोज हम टेस्ट करें। हमारे अगर मुकाबले में देखे जाए तो उत्तर प्रदेश में रोज 1 लाख लोगों का टेस्ट लिया जाता है। वहां तो हमसे भी दुगनी जनसंख्या उत्तर प्रदेश में है। लेकिन बीजेपी ने महाराष्ट्र को टारगेट बनाकर महाराष्ट्र की जनता के ऊपर अन्याय करने का एक प्लान बनाया है और उसी के आधार पर ऐसे झूठे आरोप लगाकर महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को बदनाम करने का काम वो करते हैं। एक जोड़ देता हूँ, चंद्रकांत पाटिल ने कहा है कि पूरा संगठित गुनेगारी के तहत आ रहा है पूरा मामला, मकोका के तहत कार्रवाई होनी चाहिए। ऐसा है कि शुरुआत तो चंद्रकांत पाटिल से ही होना चाहिए मकोका का, क्योंकि देवेंद्र फडणवीस की जो सरकार थी तो उस समय में वो सरकार की जो भूमिका थी, जैसे ही देवेंद्र फडणवीस खुद ही क्लीन चिट मंत्री को दे देते थे, तो इसलिए मकोका उनसे शुरू होना चाहिए। आपने देखा होगा कि वाजे के प्रकरण में हमने शुरुआत से कह रहे कि विधानसभा में हमने कहा था कि एक सोची समझी चाल है और इसलिए हमने फडणवीस की इंक्वायरी करने की मांग विधानसभा में की थी। आज आपने देखा कि छोटी छोटी बातों से मंत्रियों का राजीनामा मांग रहे हैं। राफेल जैसे देश के सुरक्षा के मामले में उसमें दलाली खाई गई है। ये बात सिद्ध हो चुकने के बाद क्या देश के प्रधानमंत्री रिजाइन करेंगे, देश के डिफेंस मिनिस्टर रिजाइन करेंगे? लेकिन इस तरह का राजकारण बनाकर जो लोगों की जो रोजमर्रा की जो तकलीफ है उस सब चीजों को ध्यान हटाने की ये कोशिश बार बार बीजेपी कर रही है। महंगाई, बेरोजगारी, किसान का मुद्दा, गरीबों का मुद्दा, ये सब मुद्दों को डाइवर्ट करने का पाप बीजेपी बार बार ऐसे मुद्दे उठा के करती है। आखिरी सवाल है, पंढरपुर में आज कल्याण काळे की पक्ष प्रवेश के वक्त जहां अजित पवार उपस्थित थे,
बड़ी संख्या में वहाँ पर लोग आए, कोरोना प्रोटोकॉल की धज्जियां उड़ाएगी। आपको लगता है कि कार्रवाई होनी चाहिए? शादियों में 50 लोगों से ज्यादा उपस्थिति रोक लगाई गई है और यहाँ पर पक्ष प्रवेश में इतने सारे लोग बुलाए गए। मैंने तो देखा नहीं, लेकिन मैंने नरेंद्र मोदी की और अमित शाह की सभाएं वेस्ट बंगाल और आसाम की देखता हूं, तो बगैर मास्क पहने ही वो सभा लेते हैं। तो क्या है, उतने पब्लिक में जो लोगों ने देश को संदेश दिया है कि सुरक्षित रहने के लिए मास्क पहनो, तो देश के गृह मंत्री, देश के प्रधानमंत्री बगैर मास्क पहने लाखों के भीड़ में सामने जाते हैं। तो ऐसे लोगों के ऊपर भी कार्रवाई करना चाहिए क्या? अजीत पवार की अगर मैंने देखा नहीं, देखने के बाद में प्रतिक्रिया दूंगा। ए विजय बाबू, अमित बाबू, कोणाला चेक देत आहेत? विजय याचं अच्छा हाँ, नासा में जो जा रही ना, मला या बोला ना, अनाऊन्स करा ना कोणतरी. काय करताय? अनाऊन्स करा. नासामध्ये त्यांची मुलगी जात आहे, त्याला महाराष्ट्राचा एक गौरव होणार आहे. या येणाऱ्या काळामध्ये सुनीता विलियम्स आणि कल्पना चावला सारखे जो कोर्स केलेली आपली मराठी मुलगी, ती उद्या पास होणार आहे. ती मास्टर्स आता करते, पहिली परीक्षा ती पास झालेली आहे, एरोस्पेसचा कोर्स घेते. त्याला नाना पटोलेच्या हस्ते संजय राणे त्यांचे वडील इथे आलेले आहेत. तिचं नाव दृष्टी राणे आहे. त्यांना आता आर्थिक सहाय्य देत आहेत. चला अभिनंदन राणे साहेब. अजून किती पाहिजे? अभी और उनको 3-4 लाख का चाहिए, अगर अपन 3-4 काम से करा दे. चलो. हाँ